पुण्यातील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेरो शायरीच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भाषणात आक्रमकता दिसून आली। शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, वरना जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं, अशी शेरो शायरी करत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय। या वक्तव्यामुळे सभेत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या आक्रमक शैलीमुळे निवडणुकीच्या रणधुमाईत राजकीय तापमान आणखी वाढल्याचं चित्र बघायला मिळालं। आपलं एक तत्व आहे, शरीफ है हम वरना जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं। त्यामुळे आज खरं म्हणजे आपण जर या पुण्याचा विचार केला तर केवळ महाराष्ट्रातलं नाही, देशातलं फास्टेस्ट ग्रोइंग सिटी, देशातली सर्वाधिक वेगाने विकसित होणारं शहर हे आपलं पुणे शहर आहे। पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, PMRDAचं क्षेत्र असेल, प्रचंड वेगाने या ठिकाणी विकास होतोय। आणि पुण्याचा विचार केला तर जवळपास 500 चौरस मीटरचं आपलं पुणे एक प्रकारे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं ग्रोथ इंजिन म्हणून या पुण्याकडे आपण पाहतो। जवळपास आपण विचार करा पुण्याची वाढ कशी आहे। 2011च्या जनगणनेमध्ये हे पुणे 32 लाख लोकांचं होतं। आज अंदाज असा आहे पुढच्या वर्षी जेव्हा जनगणना संपेल त्यावेळी पुण्याची लोकसंख्या 65 लाख असेल। इतक्या वेगानं या ठिकाणी ही लोकसंख्या वाढते। केवळ लोकसंख्या वाढते असं नाही, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक प्रकारे टेक्नॉलॉजीचं हब म्हणून, मॅन्युफॅक्चरिंगचं हब म्हणून आणि त्याहीपेक्षा ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर GCC, आज जगामध्ये ITचा जमाना गेला, आता GCCचा जमाना आलाय आणि देशाचे 25% GCC हे गेल्या 10 वर्षामध्ये एकट्या पुण्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत।